लगेच या अनंताजी महाळी साहेब आणि आपण बघितलं तर अशोकजी भीमराव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या माध्यमातून 300 रुपये एकूण हे 800 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये गेम ऑन होताना पाहायला मिळते तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत कारण की आज आमचे साथी समालोचक मित्र मात्र विजय भोये थोडे अनुपस्थित आहेत त्यामुळेच सगळ्या बाजूने मात्र एकाच वेळेला सगळ्या गोष्टी मात्र हँडल कराव्या लागतात. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा आता कमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. राहुल दादा चेतन दादा नक्कीच आपण आलात अगदी मौल्यवान आपण वेळ दिला या स्पर्धेला आणि त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईन मिस्टर महेश. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा विरुद्ध जीवदाने बॉलिन्स. दोन्ही टीम्सने सुद्धा रेडी राहायचं आहे कारण की एक षटक शिल्लक असेल तेव्हा इथे येऊन बसायचं आहे कारण की आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतात. अतुल ठाकरे या गोलंदाजाकडे आपण नजर टाकली या तर सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय परंतु बॅटिंगचं जर विश्लेषण करायचं झालं तर काय रेकॉर्ड बनवला या खेळाडून या कॉमन क्रिकेट विश्वामध्ये 23 चेंडूमध्ये 100 101 धावा लगावणारा जो खेळाडू म्हणजे त्याच खेळाडूची चर्चा देखील आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये होताना भरपूर पाहायला मिळाली. तो खेळाडू म्हणजेच मिस्टर अतुल ठाकरे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मात्र आता सुरुवात होते. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ विरुद्ध आपण पाहतोय एक गावठी स्पोर्ट्स बरफपाडा. दोन प्रतिस्पर्धी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आज क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळायला फटका पाहतोय आपण अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पार खाली क्षेत्रामधून निघून जाईल सीमारेखा पार आणि हा मिळेल केबीएम चषकातील शानदार दमदार सदाबहार चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. टीमच्या टोटलला मात्र चालना मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली 5च्या घरामध्ये. इट इज अ 5 रन्स. इथून आपण बघितलं तर मग उचले घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक डिलिव्हरीज मिस्टर अतुल ठाकरे. चर्चा करूया आपण तर सध्या या षटकामध्ये किती चेंडू फेकून झालेत 4 आणि फलकावर धावा 5. बेहतरीन गेंदबाजी रही अब तक अतुल की. अच्छा कमबैक किया उन्होंने. अच्छी गेंदबाजी करी है. अब ये कहाँ पे डाली है गेंद. कुछ अलग करने का प्रयास था क्या या फिर गलती हो गई उनसे. जी हाँ व्हाइट गेंद का इशारा आता हुआ. व्हाइट चेंडूचा इशारा येत असताना देखील पाहायला मिळतोय. आणि जिथून चर्चा करायची झाली ना तर मग बॅटिंग लाईनअपची तर त्या बॅटिंग लाईनअप मध्ये चांगले बॅटर आहेच परंतु आकाश या खेळाडूला नक्कीच पाहावं लागणार आहे. हा फटका हवेतून चावलाय. मिस टायमिंग शॉट. झेल निर्माण आणि तो कलेक्ट केला. विकेट मिळेल मात्र विकासने अतिशय सोपा झेल कलेक्ट केला आणि धक्का क्रमांक 2 मात्र इथे लागतोय गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा संघाला. विकेटचा पतन. थँक्यू डीजे. बॅटर मिस्टर विकास कोम आपण बघितलं तर एक चांगले खेळाडू आहेत ऑलराऊंडर परंतु त्यांना सध्या बॅटिंग करायची आहे.
जवळजवळ आज लक्षवेधी कामगिरी वालीव संघाची झाली आहे. कारण की सकाळच्या सत्रामध्ये आय ग्रुप बाटपाडा संघ मात्र आपण बघितलंय का आजचा एक टॉपचा संघ मात्र तो पराभवाच्या छायेमध्ये गेला. पिरबाव पापडी संघानं मात्र त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. परंतु इथून आपण बघितलं तर मग प्रत्येक संघ आता आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न ज्यामध्ये यश मिळालं आहे वालीव संघाला. परंतु इथून हे पहिलं षटक समाप्त झाले या मॅच मध्ये. फलकावर धावा आलेले आहेत 6, गडी गमावलेत 2, या 6 धावा कमी आहेत. किती नक्कीच आपण पाहिलं तर जवळजवळ 4 षटकामध्ये 40 धावा येणं गरजेची बाब आहे. दुसऱ्या षटकामध्ये योगेश येतील परंतु कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहिलं जाईल. जाऊया आपण डीजे ऑपरेटरांकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण परतूया. यावेळेला आपण बघितला फटका हवेत आहे. मिस टायमिंग विकेट मिळेल बिग आकाश. ज्या खेळाडूची अपेक्षा होती तो खेळाडू कदाचित चालेल परंतु तोही झालाय बाद या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर मात्र दुसऱ्या षटकाच्या परतीचा प्रवास करावा लागतोय आणि घरच्या दिशेने परतावं लागतंय आकाश पागीला. थँक्यू डीजे. किरण चौधरी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये दाखल झाले होते. कालच्या दिवसामध्ये जेव्हा डॉन खेळत होते तेव्हा खास डॉन साठी भरपूर काही एटीएम घेऊन आले होते. एटीएम मनी घेऊन आले होते. हा संडेच्या दिवशी मला वाटते मग भरपूर संडेच्या दिवशी किरण इन ऍक्शन मध्ये फुल फॉर्म आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर एटीएम असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आता या मॅच कडे. कोण आलेत? मनोज आलेत. न्यू बॅटर योगेशाने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. तेच तर रार बाउन्सरचा मारा केला जातोय. धाव चोरण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न देखील पूर्ण झालाय. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ आपण पाहिला तर ज्याप्रमाणे आतापर्यंत ज्यांचा कामगिरी राहिली आहे तर चांगली आहे. कारण की पहिलं ओव्हर ज्याप्रमाणे आलंय आतापर्यंत फक्त कमी धावा 6. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर मग योगेशच्या हातामध्ये चेंडू आणि त्यांनी चांगली आतापर्यंत गोलंदाजी देखील केली आहे. यावेळेला बॅट चाटलीकडे पाहायला मिळाली. विकेट किपर अगदी जवळ डायरेक्ट हिट पर्यंत असं झालं परंतु नेम मात्र जी गोळी चालवली होती निशाण्यावर लागली नाहीये परंतु मग नेम चुकला. गेम चुकला. या वेळेला आपण पाहतोय चेंडूला खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे. धावा मात्र मिळतील 2. मॅच चालू आहे 2 संघांच्या दरम्यान. केबीएम ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा विरुद्ध सोनसई स्पोर्ट्स तांबडमाळ. आतापर्यंत दुसरे षटक प्रगती पथावर असताना टीमची टोटल 10 या आकड्यावर पोहोचली गेली आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की दुनिया की हर एक चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद लेकिन सफलता मिलती है ठोकर लगने के बाद. हो हो भरपूर विचित्र हे चित्र पाहायला मिळालं. जवळजवळ 3 खेळाडूंना बीट करून चेंडू अखेरेश बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र चौकार आला. 4 धावा. याच दरम्यान आपण बघितलं तर हा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय आणि तेज तर्रार चेंडूने विकेट मिळवून देण्याचं कार्य केलंय. क्लीन बोल्ड झालाय तिकडे फलंदाज
गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा टीम अडचणीमध्ये इथून येत असताना पाहायला मिळते. मनोज परततोय डगआउटच्या दिशेनं. थँक्यू डीजे. इथून आपण बघितलं तर मग 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल आपण बघितलं 14 धावा फलकावर आहेत. मंचावर आपण पाहतोय तर भरपूर पाहुणे अनंताजी माळी साहेब, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग विलासदादा वाडाण, संतोषदादा भक्ते आपण पाहतोय, प्रवीणदादा वाडाण आहेत, जयेशदादा आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर प्रवीणजी भीमरा यांना पाहतोय. त्यानंतर आपण बघितलं तर भरपूर आणखीन पाहुणे आहेत, त्याचा उल्लेख करणारच आहोत आपण. मॅचच्या दरम्यान जे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पागी आहेत आणि विकास कोम. जयेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आता आपल्या संघासाठी महत्वपूर्ण तिसऱ्या षटकाचा स्पेल हाताळण्यासाठी. फटका हवेत खेळलाय उंचावरनं. हा चेंडू जाईल थेट अगदी कॉर्नर सीमा रेखा पार. हा येतोय KBM चषकातील A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार साधावा. थँक्यू डीजे. खेळ जुनाच आहे पण नव्याने खेळायचं नियोजन कधीच झालंय, परंतु फक्त आता जिंकून दाखवायचं आणि त्या अनुषंगानं मात्र इथून हा विचार होता पॉझिटिव्ह सकारात्मक. फटका मात्र येत असताना मिस्टर विकास कोमच्या बॅट मधून एक बिग हिट त्याची गरज होती. टीमची टोटल 20च्या घरामध्ये पोहोचली जाते. पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. अब की बार 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 दूसरी बार लगातार और ये है शानदार सिक्सर और एक थँक्यू डीजे. आज बाहेर कॅच साठी पारितोषिक आहे का? सध्या तरी नाही आहे, आमच्यापर्यंत न्यूज नाही आले, म्हणजे सध्या काही नाही आहे. मला वाटते कोण होतं फिल्डर, वाटे विजय होते वाटे तिकडे. तिसरा षटकार येईल का? 800 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल जर तिसरा षटकार आला तर. परंतु हा चेंडू आपण बघितला एक चांगल्या स्वरूपाच्या फेकला जातोय. डॉट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथून विश्लेषण करायचं झालं तर मग टीमची टोटल 26च्या घरामध्ये म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा टीम आपण बघितली तर चांगल्या स्थितीमध्ये इथून दिसून येते. आता अगदी चांगली स्थिती पाहायला मिळाली आहे. हमेश टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळते हवेत. कॅच मात्र पकडली जाईल आणि विकासच्या खेळीला मात्र आपण पाहिलं तर पाहतो इथून लगाम लावला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना विकास ज्याने 2 चांगले उत्तुंग षटकार ठोकले, परंतु त्याला करावं लागतं या वेळेला मैदानाच्या बाहेरचा प्रवास म्हणजेच विकेटचं पतन. थँक्यू डीजे. इथून आपण बघितलं तर मग फलंदाज बाद होणारा होता तो विकास. आता नवीन येतोय राकेश. षटकामध्ये आपण बघितलं तर जवळ चेंडू फेकून झालेले आहेत 4.
पाच गडी बाद 26 धावसंख्येवर आणखीन एक कदाचित सहावा सुद्धा गडी बाद होण्याची शक्यता होती, परंतु तिथून झालेलं चांगला रनअप होतं. थ्रो खराब होता त्यामुळे संधी मिळाली. 27 धावा फलकावर पूर्ण झाल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग एक चेंडू शिल्लक आहे. जयेश 2 षटकार पडले होते त्यांना, कमबॅक केला त्याने. कट केला जातोय चेंडूला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये होते बदल. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा फलकावर मात्र लगावल्या जातील अजून सुद्धा आपण बघितले तर या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात याचा धावते विवरण करतील आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव विजयजी भोये. थँक्यू जयेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या अतिथींचं देखील मनपूर्वक स्वागत. षटकातील पहिला बॉल दुसरा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल ठाकरेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहायला जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 30 या आकड्यावरती. या इनिंग मधला हा शेवटचा ओव्हर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, पकडतोय झेल आणि समाप्त झाला. फलंदाज आपण पाहिला तर प्रवीण पागीचा देखील खेळ आउट. धन्यवाद अडीज. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाचा फलंदाज मात्र डाऊन झालाय. धावसंख्या 30 असताना आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय साहिल पागी. या ठिकाणी आपण पाहिलं तर एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. सध्या तरी धाव फलकावरती 30 धावा आपण पाहतोय. फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाही फलंदाज. ज्यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये थोडासा ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र या ठिकाणी मिळाला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 32च्या घरामध्ये. पहिल्या फेरीतील आपण मॅच क्रमांक हा 3रा पाहतोय. आई सोनसरी स्फूट तांबडमाल वर्सेस अष्टभुजा स्फूट आई गावदी स्फूट भरपपाडा या 2 संघामध्ये. विमर साठी या ठिकाणी सर रिव्ह्यू घेतलाय का? यस. आणि डिसिजन आहे नो बॉल. येस, कमरेच्या वर हा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळाला होता. म्हणजेच एकूण 3 धावा असतील आणि 3 मात्र टोटल जाऊन पोहोचले 33च्या घरामध्ये. येणारा पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला तर फिट असणार आहे. अजय
हे चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर हिटचा बॉल, यावेळेस फटका सुंदर आहे. 20 स्टेप मध्ये शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. 1 धावसंख्या जाऊन पोहोचली 34च्या घरामध्ये. एक फायटिंग टोटल स्कोर जरूर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावधवी स्फोट बरबपाडा टीमचा जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 8वा फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये भरपूर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत. यावेळेस अतुल ठाकरेचा हा गुड थ्रो या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अतुल ठाकरेने देखील टेनिस विश्वामध्ये एक मोठा रेकॉर्ड मात्र जरूर बनवलाय. 23 बॉल मध्ये 101 रन्स त्याने बनवलेत आपल्या कारकिर्दीमध्ये या टेनिस क्रिकेट पटलावरती. यावेळेस आपण पाहिलं तर चुकीची कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. कॉलिंग करणं खूप गरजेचं होतं, परंतु तू मै असं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. परंतु धावा आणखी काही पलून पूर्ण जरूर या ठिकाणी केलेत. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील फलंदाज एक बाद होतोय. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा आणि लक्ष असणार आहे 39. चला यानंतर टॉस साठी देखील यायचं आहे अष्टभुजा स्फोट लहुपाडा अँड त्यांच्या समवेत आहे जीवदानी स्फोट बोळीन संघ. धन्यवाद अडीचशे. वेल झाली या टॉसची. जयेश पारधी दादाने विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल अष्टभुजा स्फोट लहुपाडा, तर दुसऱ्या बाजूने असणारी टीम आई जीवदानी बोळीन्स. चला संगणक या अमोल तलेकर आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विशालजी थापड आहेत. टॉस या ठिकाणी संपन्न केला जातो. हा टेल आणि हेड आहे. टेल आणि हेड. टेल असा कॉल मात्र या ठिकाणी आलेला आहे. टेल दादांना विनंती करते शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. विशालजी आपण टॉसच्या ठिकाणी जिंकला, डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आई जीवदानी बोळीन संघ म्हटलं तर एक मजबूत संघ आहे वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. समोरच्या संघाला 4 ओव्हरमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज तुमचा संपूर्ण संघ आहे का? हो, पूर्ण संघ अवेलेबल आहे. वाटतं कालच्या दिवसामध्ये एक पारितोषिक तुम्ही पटकावलेलं जरूर आहे जांबे चषकामध्ये. या मॅच मध्ये निश्चितच काय रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीचा खेळ केला जाईल, काय एफर्ट्स दिले जातील तुमच्या टीमकडनं? जरूर या ग्राउंडचा लेखाजोखा केला तर इकडे रन्स खूप कमी होत आहेत आणि चेस करण्यात पण थोडा अवघड होत आहेत, म्हणून त्यासाठी आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदर या ठिकाणी तुम्ही आलात, ही स्पर्धा आपण निश्चितच जवळून पाहिली. हे आयोजन नियोजन याबद्दल काय म्हणतील? दरवर्षीचं बाबूदा चांगले आयोजन करतात आणि आम्हाला ते खेळण्याची संधी दिल्यामुळे आम्ही त्यांची पूर्ण टीम त्यांचे आभारी आहोत. थँक्यू सो मच. अमोल तलेकर, टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? आम्ही सुद्धा फिल्डिंगच केली असते. एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची कशी तयारी केली? तयारी तर म्हणजे काही असं काही नाही खास. या चषकाची म्हणजे वाट बघत असतो आम्ही. निश्चितच पूर्णपणे तयारी तुम्ही केली आहे
सुरुवातीला तुम्ही बॅटिंग करणार आहात. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये साधारण किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. एकंदर हे आयोजन नियोजन तुमच्या मदतीने तुम्ही काय वर्णन कराल? आयोजन तर दरवर्षी खूपच छान असते. बाबूदादाचं आयोजन म्हणजे वसई तालुका असोसिएशन मधले ते कमिटी मेंबर, त्याच्यामुळे त्यांना आयोजनाबद्दल त्यांचं खूपच म्हणजे छान असतात. जेवढं बोलावं तेवढं कमीच असतं त्यांच्याबद्दल. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, हे होते 2 कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता मात्र थेट आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच देखील सुरू होते. नाण्याची एक बाजू आपण त्या ठिकाणी पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष आहे ते म्हणजेच 39 धावांचं 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल ठाकरे अँड त्याला साथ देण्याकरिता निलेश परेड. ही सलामीची जोडी आहे आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमची. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजेच विकास कोम. आज भरपूर अतिथी आमच्या मुख्य व्यासपीठावरती लाभले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 मध्ये पहिला बॉल, हो 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 हो, पहिला बॉल ऍड करी आपण पाहिला तर शॉर्ट लेगच्या दिशेनं मात्र जेल ची संधी मात्र निर्माण केली होती विकास कोमनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं झाली आहे चुकी. मात्र क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 न मात्र श्रीगणेशा केला गेला. 39 धाव पळक निश्चितच या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर गुड लेनवरती चेंडूची हाताळणी होती, बॅकफुटला गेले होते बॅटर. आपण पाहिलं या ठिकाणी निलेश, त्याच्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. यानंतरची आणखी एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अष्टभुजा स्फोट लहुपाडा आणि त्यांच्या समवेत आई जीवदानी स्फोट बोलिंग संघ. दोन्ही संघ आपण पाहिले तर अतिशय जबरदस्त त्यांच्याकडे बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण खूप काही सर्व चांगलं आहे. एक काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिला तर हुकचा फटका, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सातिवलेचं सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी. या क्रीडांगण नगरीला निश्चितच लागून एक सुसज्ज तलाव. तलावाच्या आणखी पुढे गेलो तर सातिवली गावची आई गावदेवी म्हणजेच ग्रामदेवी मातेचं मंदिर देखील पाहायला मिळते. आणि रस्त्याच्या त्या पलीकडे जर आपण पाहिलं तर निश्चितच शंकराचं मंदिर देखील पाहायला मिळतोय. आणि आणखी जर पर्वतरांगा त्या ठिकाणी पाहिल्या तर त्या ठिकाणी एक तुंगारेश्वरचं देवस्थान देखील आहे. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली गेली आहे, मोठी अपील. आणि यस, फलंदाज या ठिकाणी निलेश परेड आउट. पहिला धक्का बसतोय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. निलेश आउट. धन्यवाद अडीज, धन्यवाद. पहिली विकेट डाऊन झाले. षटकारांची हॅट्रिक कि मग विकेटची हॅट्रिक किंवा मग चौकारची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर आदरणीय सन्मान्य अनंताजी महाले ते गावदे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यातनं अशोकजी बिमरा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. त्याच्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीने देखील कुठल्याच प्रकारची हॅट्रिक पूर्ण केली तर 300चं मात्र कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. चेंडू जाईल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा षटकार.
या ठिकाणी आपण पाहिला तर षटकार पेश केलाय फलंदाज योगेश बरपनं. एक परफेक्ट ऑलराऊंडर योगेश बरप कडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्याच्या बॅट मधनं आला हा मोठा षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. ब्लॅकआउट शॉट लेगच्या दिशेनं हा झेल मात्र पुन्हा एकदा सोडला गेलाय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. कारण आपण या ठिकाणी अगोदर पाहिलं योगेशने काय केलंय, तर चांगला एक मोठा फटका एक्झिक्यूट केला होता सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळेस मात्र त्याचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये नेऊन सोडेल आपल्या संघासाठी. झेल मात्र या ठिकाणी सुटली गेली, त्याचा फायदा मात्र नक्कीच झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 29. 18 बॉल 29. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये योगेश पारधी नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झाला. योगेश वर्सेस योगेश ही लढाई खूप मोठी होणार आहे, यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही टीमकडे आपण पाहिलं तर बॅटिंग आणि बॉलिंगचा दर्जा देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 29 धावा बनवायचे आहेत आणि सोनसरी स्फूर्त तांबडमाल टीमला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर योगेश बरवला स्ट्राईक मिळालेली आहे. अतुल जो सलामीला आलाय, परंतु त्याला मात्र अजून स्ट्राईक मिळाली नाहीये. टेनिस विश्वामध्ये अतुलने देखील एक मोठा रेकॉर्ड केलाय. 23 बॉल मध्ये 101 रन्स त्याने देखील बनवल्यात आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आणि आज या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये त्याचा देखील खेळ चांगला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता योगेशनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र चांगला जरूर पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. गुडलेन वरती चेंडूची हाताळणी होती, निश्चितच मोठा फटका खेळू शकला असता या ठिकाणी योगेश, परंतु बॅट आणि चेंडू याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र सोडून दिलाय. चेंडू असणार आहे नक्कीच हा वाईट. 1+1 2 धावा धाव फलकावरती ऍड केलं जातील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. दोन्ही टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 17 आणि 17 मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 27 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच या ठिकाणी बनवू शकते, कदाचित गुच्छाने विकेट पकडले तर अडचणीमध्ये येऊ शकते आहे सोनसरी स्फोट तांबडमाल टीम. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र योगेशच्या माध्यमातून थोडंसं चुकीचं होताना जरूर पाहायला मिळतोय. लेन अँड लाईन मध्ये योग्य ती बॉलिंग मात्र या ठिकाणी करावी लागेल. अशा पद्धतीची बॉलिंग राहिली तर निश्चितच समोरचा संघ मात्र विजय सहज प्राप्त करून जाईल, यात काही शंका नाहीये. सध्या तरी इन्फॉर्म बॅटर अतुल ठाकरे, हो 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 अतुल ठाकरेचा हा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. षटकार या ठिकाणी पेश केला. षटकारांना धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. यावेळेस हा शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. चेंडू कुठे नक्की जातोय, पंच निरीक्षण करतायत कारण डिक्लेरेशन झोन आहे आणि यस डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून मात्र 2 धावा नक्कीच धावफलकावरती ऍड केल्या जातील. कारण चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट पिच बॉल होता, चेंडूला मात्र हुक केलं होतं डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 21 या आकड्यावरती.
अतुल ठाकरे सध्या तरी भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय हा खेळाडू. कॉमन क्रिकेट मध्ये खेळत असताना गजानन स्मृती टीमच्या माध्यमातून तो नेतृत्व करत असतो. त्यानंतर ओपनचं क्रिकेट आपण पाहिलं तर मग टीम 94 कामनच्या माध्यमातून त्याने देखील अतिशय चांगला खेळ केला. आणि घरेलू क्रिकेट म्हटलं तर मग आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ टीमच्या माध्यमातून ते देखील चांगला खेळतोय. यावेळेस आणखी एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डिंग खराब जरूर पाहायला मिळाली मिड विकेट क्षेत्रामध्ये. कारण अतुल ठाकरेला देखील या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय, त्याचा देखील झेल सोडला गेलाय. अगोदर आपण पाहिलं तर योगेश बरफचा देखील झेल मात्र सोडला गेला, त्याला देखील एकदा पुन्हा संधी मिळाली. कदाचित ते झेल पकडले असते तर अडचणीमध्ये येऊ शकली असती आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम, परंतु तसं नाही. चुकीचं क्रिकेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं आई गावदी स्पोर्ट बरपडा टीमच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये सुधारणा नक्कीच करावी लागेल, कारण म्हटलं जातं ना मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या सातत्याने सुधारायला हव्या. योगेशच्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश बरफनं केला होता. योगेश पारधी आणि योगेश बरफ यांच्यामध्ये ही जुगलबंदी चालू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल हाताळला गेला योगेश पारधीनं. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये हा मोठा फटका योगेश बरफच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क षटकार. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलंय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमनं. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे अँड योगेश बरफच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यावेळेस आपण पाहतोय नंबर 3चं षटक टाकण्याकरिता आकाश पागी हा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. राईट मोर द विकेट ना हा षटकातील पहिला बॉल. यावेळेस चांगला फटका आहे अतुल ठाकरेचा. यावेळेस आपण पाहिलं तर दोन्ही पायाच्या मधून चेंडू मात्र सीमा रेषा पार झालाय. हा येतोय बिरसा मुंडा चषकातील शानदार दमदार वजनदार चौकार 4 रन. स्वागत सोमन यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हो सुंदर फटका, परंतु सुंदर झेल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अतुल ठाकरे मात्र बाद. धन्यवाद रिजे, धन्यवाद. एक मोठा धक्का बसला या ठिकाणी आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. अतुल ठाकरे मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय विशाल फलटे. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच कैरी पेड़ के पीछे भी हेडशॉट पड़ जाता है ब्रो. व्हाट टू 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 10. सागर सोमन यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं आणि मात्र पुन्हा येणार आहेत. मला वाटतं काहीतरी पार्सल राहिलंय.
षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुलार लेन बॉल होता मात्र त्याला दिशा दिली आहे. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल. चांगला फटका होता या ठिकाणी विशाल फलतेचा. आता मात्र 9 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. चांगला क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतं या मॅच वरती आई सोनसरी स्पोर्ट तांबलमार टीमचं. नऊ बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर आई सोनसरी स्पोर्ट तांबळमाळ टीमचं देखील अतिशय बोलबाला खूप चांगला राहिला आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कामन येथे आपण निश्चितच पाहतोय जे ऐशा ग्राउंड आहे त्या ऐशा ग्राउंड वरती निश्चितच आई सोनसरी चषक देखील मोठ्या उत्साहाने मात्र डायरेक्टने साजरा केला जाईल यात काही शंका नाहीये. 31-1-2 अशी त्या स्पर्धेची डेट आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर दिशेने पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. आता मात्र 9 मध्ये 5 बनवायचे. सुरुवातीला आपण पाहिलं तर विकास कोमचं षटक चांगलं राहिलं होतं 10 धावेचं. त्याच्यानंतर योगेशला मार पडला दुसऱ्या षटकामध्ये आणि आता मात्र हे तिसरं षटक आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेनं. एकदा पूर्ण केले, कदाचित दुसरी पूर्ण केली जाईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर योगेशनं मात्र थांबवलं गेलंय कारण योगेशचा देखील खेळ चांगला राहिलाय. चांगले बॅटिंग त्यांनी देखील केले, बॉलिंग देखील खूप चांगली केले. आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 बॉल 4 ची गरज. यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहिला तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. ओ हो 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 हो. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरा झेल मात्र आकाशच्या माध्यमातून सोडला गेलाय. असं वाटलं होतं की या ठिकाणी योगेशची विकेट जाईल आणि मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळेल सोनसरी स्पोर्ट तांबळमाल टीम, परंतु झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. षटकाची झाली आहे समाप्ती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 3 ची गरज. 6 बॉल मध्ये अजून सुद्धा 3 धावेची आवश्यकता आहे. मॅच अजून संपला नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं सुरुवातीचे 3 चेंडू चांगले आले, कदाचित विकेट डाऊन झाल्या तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करू शकते आहे गावदी स्पोर्ट टीम भरपाडा आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, एबिलिटी आहे. कारण शेवटचं षटक टाकण्याकरता निश्चितच मनोज चिपाटेला आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहिलंय आई गावदी स्पोर्ट भरपाडा टीमच्या बाजूनं, परंतु तो रेकॉर्ड पुन्हा एकदा या ठिकाणी केला जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 बॅटर पूर्णपणे सेट झालेत. त्यांच्या बॅटमधनं चांगल्या धावा, चांगली पार्टनरशिप जरूर झाल्या. 6 बॉल 3 ची गरज आहे अजून ही मॅच जिंकण्यासाठी सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमला. यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि आई जीवदानी बोलिन्स या 2 टीम मध्ये. हे दुपारच्या सत्रातील 4 संघ आपण पाहतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 संघ पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखी 2 संघामध्ये एक महत्वाचा मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल आणि समाप्त झालाय. योगेश बरफ या खेळाडूचा खेळ आउट.
धन्यवाद अडीचे, धन्यवाद. काय जबरदस्त कॅच मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडली गेली आहे. बिग विकेट डाऊन झाले. योगेश भरत देखील आउट. आता मात्र 5 बॉल 3 ची गरज. मनोज चिपाटला मिळाली या ठिकाणी महत्वाची विकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच जयेश. जयेशने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता आला हा षटकार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मॅच जिंकलाय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड आई गावठी स्पोर्ट बरं पडा.